तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या विश्व न्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की GDS भरती म्हणजेच ग्रामीण डाक सेवक यामध्ये BPM ABPM पदाच्या भरपूर वॅकन्सी या वेळेस निघालेल्या आहेत आणि पहिली लिस्टसुद्धा लागलेली आहे. तर त्याच्यामध्ये जर तुमची जॉईनिंग झाली तर तुम्ही भविष्यामध्ये पदोन्नती कशा प्रकारे घेऊ शकता, हा व्हिडिओचा टॉपिक आहे. तर यामध्ये पाहू शकता तुम्ही GDS पदोन्नती प्रक्रिया सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामध्ये पॉईंट आहेत: पगार वाढ, शैक्षणिक पात्रता, कालावधी, किती वर्षाच्या नंतर तुम्हाला ते परीक्षा देता येईल, डिपार्टमेंटल एक्झाम आपण यामध्ये पाहणार आहोत. परीक्षा, त्यामधून तुम्हाला GDS टू MTS होता येईल, MTS टू पोस्टमॅन टू PA SA आणि त्यानंतर इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट अशा पद्धतीने तुम्हाला प्रमोशन घेता येईल. आणि मी मागची सर्व कहाणी सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. येथे जे आहे ते मी तुम्हाला भरपूर मेहनत करून हे माहिती काढलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता ऑफिशियल GDS प्रमोशन प्रोसेस पाथवे, म्हणजे याचं जे आहे ते ट्री डायग्राम या ठिकाणी बनवलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता GDS म्हणजेच तुम्ही सर्वप्रथम जर BPM आणि ABPM म्हणून जॉईन केल्या तर BPM म्हणजे काय असतं, तर BPM म्हणजेच ब्रांच पोस्ट मास्तर, हे जे आहे त्याचा फुल फॉर्म असतो, ब्रांच पोस्ट मास्तर. आणि ABPM म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर. हे जे आहे ते सर्वात छोटे पद आहेत यामध्ये. यांची सॅलरी जे आहे ते हे सुद्धा कमी असते. GDSचं बेसिक पेमेंट BPMचं जे आहे ते 12,000 असते आणि ABPMचं जे आहे ते 10,000 असते. त्यामध्ये DA प्लस HRA हे जे आहे ते ॲड होऊन तुम्हाला पेमेंट जे आहे ते मिळत असते. हे झालं ABPM आणि ABPMचं. तर त्यानंतर तुम्हाला जर, आणि हे GDS BPM जे आहे ते एक्स्ट्रा डिपार्टमेंटल नोकरी आहे, म्हणजे सरकारी नोकरी नाही. तर तुम्हाला सरकारी कर्मचारी होण्यासाठी 3 वर्ष कालावधी जे आहे ते तुम्हाला GDS BPM ABPM म्हणून करावा लागेल. किती, तर 3 वर्ष. त्यानंतर तुम्ही जे आहे ते डिपार्टमेंटल जागा निघत असतात पोस्ट ऑफिसमध्ये, त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता आणि MTS म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ या परीक्षेसाठी तुम्ही इलिजिबल पात्र राहता. 3 वर्ष जर सर्व्हिस तुम्ही केली तर. किती, तर 3 वर्ष करावं लागेल तुम्हाला GDS BPM ABPM म्हणून. तर त्यानंतर तुम्ही MTSचा जे आहे ते परीक्षा देऊ शकता. त्याची शैक्षणिक पात्रता 10वी पास असते. त्यामध्ये बेसिक पेमेंट जे आहे ते 18,000 असते आणि DA प्लस HRA मिळून तुमची अप्रॉक्स सॅलरी म्हणजेच पगार 30,000 रुपयांप्लस जाऊ शकतो. तर मित्रांनो, MTS जी नोकरी आहे तर ही नोकरी सरकारी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, सरकारी कर्मचारी म्हणून तुम्ही या ठिकाणी होऊ शकता. ही जी आहे ती सरकारी नोकरी आहे. कालावधी जे आहे ते 3 वर्ष असतो आणि नोकरी सरकारी आहे. तुम्हाला पण 3 वर्ष जे आहे ते यामध्ये काम करावं लागेल. अप्रॉक्स सॅलरी 30,000 प्लस असतो, बेसिक पेमेंट 18,000 प्लस. यासाठी तुम्हाला कालावधी 3 वर्ष सर्व्हिस द्यावी लागेल. त्यानंतर दुसरं पद आहे आपलं GDS टू पोस्टमॅन. तर तुम्हाला GDS टू पोस्टमॅन जर व्हायचं असेल तर तुम्हाला 5 वर्षाचा कालावधी लागेल. ही MTSचे 3 वर्ष आणि पोस्टमनचे 2 वर्ष, 3 + 2 मिळून 5 वर्ष कालावधी लागेल. तुम्हाला जर डायरेक्ट GDS होऊन पोस्टमॅन व्हायचं असेल तर. मी या ठिकाणी इथे दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. GDS टू पोस्टमॅन 5 वर्षाचा कालावधी लागेल, तर तुम्ही या पोस्टमॅनसाठी इलिजिबल होऊ शकता. किंवा जर तुम्ही MTS झाला असाल GDS पासून आणि MTS पासून जर तुम्हाला पोस्टमॅन व्हायचं असेल तर तुम्हाला इथे डायरेक्ट 2 वर्ष आहे. 2 वर्षाच्या नंतर तुम्ही या परीक्षेसाठी पात्र असता. तर या पोस्टमॅनमध्ये काय असतं, तर शैक्षणिक पात्रता 10वी पास आहे. बेसिक पेमेंट 21,700 प्लस DA म्हणजेच डिअरनेस अलाउन्स, महागाई भत्ता. HRA म्हणजे होम रेट अलाउन्स, म्हणजे घर भाडे, हे तुम्हाला यामधून मिळते. त्याचं बेसिक पेमेंट आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अप्रॉक्स सॅलरी 40,000 प्लस होऊ जाते ह्याची पोस्टमनची. हे या ठिकाणी पाहू शकता GDS टू पोस्टमन. तर तुम्ही अशा प्रकारे जाऊ शकता. त्यानंतर जे आहे ते तिसरं पद आहे GDS टू पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट. यामध्ये तुम्हाला 8 वर्षाचा कालावधी लागू शकतो. GDS पोस्टमॅन असिस्टंट टू सॉर्टिंग असिस्टंट जर तुम्हाला व्हायचं असेल तर 8 वर्ष तुम्ही सर्व्हिस दिलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी होऊ शकता. आणि जर तुम्ही पोस्टमॅन असाल तर तुम्हाला 3 वर्षाच्या नंतर
या ठिकाणी होता येते. तर मित्रांनो, पोस्टल असिस्टंट म्हणजे PA आणि सॉर्टिंग असिस्टंट म्हणजेच SA या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याची शैक्षणिक पात्रता आहे तुम्हाला परीक्षा देण्यासाठी 12वी पास आणि त्याचं बेसिक पेमेंट आहे 25,500 रुपये प्लस डिअरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता आणि HRA होम रेट अलाउन्सेस हे जे आहे ते DA प्लस HRA हे अवलंबून असते कशावर, तर X सिटी Y सिटी म्हणजे मोठमोठाले शहर मुंबई, पुणे, बंगळुरू अशा शहरांवरती अवलंबून असतो. दिल्ली, झेड सिटी हे 3 सिटी आहेत यावरती अवलंबून असते आणि त्याचा अप्रॉक्स सॅलरी 45,000 प्लस होते. तुम्ही जर पोस्टमन असाल तर पोस्टमनहून तुम्हाला इथे येण्यासाठी 3 वर्ष लागतात हे परीक्षा देण्यासाठी. आणि JDSहून जर येत असाल तुम्ही डायरेक्ट तर तुम्हाला 8 वर्षाचा कालावधी सर्व्हिस करावंच लागेल, त्यानंतरच तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. तर समोरलं पद जे आहे ते आपलं आहे की इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट. या ठिकाणी पाहू शकता इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट. शैक्षणिक पात्रता तुम्हाला लागेल पदवी पास, बेसिक पेमेंट 44,900 रुपये प्लस डिअरनेस अलाउन्सेस प्लस HRA म्हणजेच होम रेट अलाउन्स आणि महागाई भत्ता हे सुद्धा अवलंबून असते X सिटी, Y सिटी आणि झेड सिटी यावरती. अप्रॉक्स सॅलरी म्हणजेच तुमची 70,000 प्लस जे आहे ती सॅलरी होते आणि मान सन्मान पण तुम्हाला या ठिकाणी मिळत असतो. यामध्ये स्पेशल नोट्स म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता JDS टू इन्स्पेक्टर जर तुम्हाला यायचं असेल तर 16 वर्ष कालावधी तुम्हाला द्यावा लागेल, पण इतकं वेळ कोणी पण वाट बघत नसतो. या ठिकाणी जे आहे ते प्रयत्न करत असतात आणि दुसऱ्या MTS पोस्टमॅन अशा जॉईन करत असतात. जर तुम्हाला द्यायचंच नसेल तर तुम्ही JDS टू पोस्टमॅन येण्यासाठी 16 वर्षाचा कालावधी लागतो. त्यानंतर PA टू इन्स्पेक्टर जर यायचं असेल तुम्हाला, या ठिकाणचं जे वरचं पद आहे ते आहे PA टू इन्स्पेक्टर जर यायचं असेल तर तुम्हाला 8 वर्षाचा कालावधी या ठिकाणी लागत असतो. आणि या ठिकाणी जे आहे ते DA HRA अवलंबून असते या 2 पदांसाठी, पोस्टल असिस्टंट आणि इन्स्पेक्टरसाठी, की सिटीवरती अवलंबून असतं. तर मित्रांनो, माझं एक सजेशन म्हणजे सल्ला आहे की तुम्ही जे आहे ते डिपार्टमेंट ऑफ पोस्टमध्ये जर लागला असाल BPM म्हणून तर तुम्ही याची पण तयारी करू शकता. आणि त्यानंतर जे आहे ते SSC मार्फतसुद्धा तुम्ही या सर्व पदांसाठी पात्र राहता. हे पदं जे आहेत ते MTS, पोस्टमन, PA, SA तुम्ही SSCच्या विविध परीक्षा असतात त्यामध्ये MTS, SSC MTS, SSC CHSL असे पदं असतात. हे परीक्षा असतात. SSC CGL ह्या परीक्षा तुम्ही देऊ शकता आणि डायरेक्ट यामध्ये येऊ शकता. इथे जे आहे ते तुम्हाला कालावधी घालून देण्यात आलेला आहे की तुम्हाला 8 वर्ष, 3 वर्ष अशी सर्व्हिस करावी लागेल. तर तुम्ही SSC मार्फत पण करू शकता, पण SSC मध्ये जे आहे ते कॉम्पिटिशन स्पर्धा भरपूर असते, यामध्ये स्पर्धा तेवढी नसते. यामुळे तुम्ही येथे जे आहे ते या ठिकाणी जॉईन करू शकता डिपार्टमेंटल ऑफ पोस्टमधून. तर मी तुम्हाला या ठिकाणी एक दाखवणार आहे की लास्टला म्हणलं होतं दाखवतो म्हणून. तर मित्रांनो, इथपर्यंत जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना शेअर करा. आणि तुम्हाला जर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. तर JDS टू MTS या ठिकाणी येण्यासाठी जी परीक्षा असते त्याचा जो आहे तो आपण या ठिकाणी सिलेबस पाहून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता तुम्ही JDS टू MTS एक्झाम कन्सिस्ट ऑफ पेपर 1. पूर्वी जे आहे ते त्याचे 2 पेपर व्हायचे, पण आता एकच पेपर होतो. तर याच्यामध्ये पेपर 1 मध्ये बेसिक पोस्टल नॉलेज असते आणि जनरल अवेअरनेस, आणि टोटल ड्युरेशन जे आहे ते 60 मिनिटांचा असतो. एक्झाम जे आहे ते 2 भागामध्ये डिवायडेड असते. तर यामध्ये पहिलं जे पार्ट 1 आहे, पार्ट A बेसिक पोस्टल नॉलेज म्हणजे तुम्हाला पोस्टाचं नॉलेज विचारतात. 30 प्रश्न असतात आणि 60 मार्क, म्हणजेच 30 प्रश्न गुणिले 2 बरोबर आहे 60. म्हणजे जे आहे ते तुम्हाला 2 मार्काला 1 प्रश्न असतो. पार्ट B जनरल अवेअरनेस, आणि त्यानंतर आहे बेसिक अर्थमॅटिक्स म्हणजेच गणित. यामध्ये क्वेश्चन 20 असतात, प्रश्न 20 आणि मार्क 2 मार्काला 1 प्रश्न. तर असे 40 मार्क, टोटल 100 मार्काचा जो आहे तो पेपर असतो. यामध्ये तुम्ही JDS टू MTS येण्यासाठी जे आहे ते तुम्हाला क्वेश्चन असतात आणि याचा सिलेबस पण मी इथे दाखवत आहे, पाहू शकता तुम्ही. पार्ट ए तुम्ही याची स्क्रीनशॉट घेऊ शकता. पार्ट एमध्ये काय काय आहे ते तुमचं डिपार्टमेंटचं असते. ऑर्गनायझेशन ऑफ पोस्ट, टाईप ऑफ पोस्ट ऑफिस, बिझनेस अवर्स, पेमेंट ऑफ पोस्टेज. आणि त्याच्यानंतर पार्ट बी मध्ये 2 आहेत, GK GS आणि मॅथ्स. त्याच्यामध्ये इंडियन जॉग्राफी, सिविक्स, जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान, इंडियन कल्चर, भारतीय शास्त्र, इथिक्स, मोरल स्टडीज. आणि त्यानंतर गणितामध्ये जे आहे अरिथमॅटिक. यामध्ये बॉडमास, कंचे भागू बेव, पर्सेंटेज, शेकडेवारी, प्रॉफिट अँड लॉस, नफा तोटा, सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज, ॲव्हरेज, सरासरी, टाईम
हे जे आहे ते असे टॉपिक आहेत, तुम्ही याची स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. तर मित्रांनो, मी एका पदाचं या ठिकाणी इथे दिलेलं आहे. तुम्हाला जर असं सर्व पदांचं पाहिजे असेल तर व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट करून कळवा. तर मित्रांनो, हे सर्व माहिती देण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते, मी या ठिकाणी घेतलेली आहे. तर चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो. तर मित्रांनो,